मित्रांनो, अखेर नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला. 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाची पत्रपरिषद झाली आणि निवडणुका जाहीर झाल्या. 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला रिझल्ट आहे. म्हणजे 16 जानेवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत कोण आपली सत्ता बनवतो आहे याचं चित्र क्लिअर होऊन जाईल. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी गेले 3 टर्म निवडणुका जिंकून आपली सरकार महानगरपालिकेवर त्यांचे महापौर येतात आहे. यावेळेस भारतीय जनता पार्टी चौकार मारणार आहे का, की काँग्रेस यावेळेस गेम चेंज करणार आणि त्यांचा महापौर बसवणार? नक्की काय होणार आणि काय झालं पाहिजे याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सचिन द्रवेकर. मित्रांनो, निवडणुका तर जाहीर झाल्या आणि सगळे जे पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणा, शिवसेना म्हणा, दोन्ही गट शिवसेनेचे आणि बहुजन समाज पार्टी, या सगळ्यांनी आपापले उमेदवार कोण कोण असतील याच्यासाठी त्यांचे इंटरव्ह्यू घेणं चालू केलेलं आहे. आणि माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीला जवळपास एकेका जागेसाठी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांच्या आता इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि लवकरच ते त्यांचे कोण कोण उमेदवार येणार आहे त्याची लिस्ट पण जाहीर होईल. काँग्रेसचे पण त्यांनी पण उमेदवार मागवले होते, अर्ज मागवले होते, मागच्या नोव्हेंबर महिन्यातच मागवले होते. तर त्यांच्याकडे पण बरेचसे असे अर्ज आलेले तेही फायनल होईल. 2017मध्ये म्हणजे आता 8 वर्षानंतर निवडणुका आल्या. पहिली 5 वर्ष तर भारतीय जनता पार्टीची सरकार होती. त्याच्यानंतर 3 वर्ष प्रशासक राज्य आलं आणि प्रशासक राज्यामध्ये नागपूरला कोणी नगरसेवक नसल्यामुळे प्रशासक राज्यामध्ये सगळी नागपूरची दैनावस्था झालेली आहे. नागपूरमध्ये आता कोणी कोणाचं ऐकण्याचा वाली नव्हता. त्याच्यामुळे नगरसेवकांकडे तुम्ही जर कुठली तक्रार केली तर ते सांगायचे की आता प्रशासक राज आहे, आम्ही काही करू शकत नाही. ते एक चांगलं झालं, प्रशासक राज संपलं आणि निवडणुका जाहीर झाल्या. पुन्हा सगळे जनप्रतिनिधी परत येतील आणि एक लोकांना आपल्या समस्या किंवा लोकांच्या ज्या तक्रारी आहे, अडचणी आहे, त्या रिझॉल्व करण्यासाठी त्यांच्याकडे पुन्हा एक जनप्रतिनिधीचं राज्य येईल आणि नवीन महापौर येतील. 2017ची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने खरंच रेकॉर्ड ब्रेक असं परफॉर्मन्स दिला होता. त्यांचं म्हणजे 2012च्या निवडणुकीच्या जे त्यांचं जे पक्षीय बलाबल होतं त्यापेक्षा त्यांनी 108 असे नगरसेवक निवडून आणले होते. म्हणून मी त्याला रेकॉर्ड ब्रेक असं म्हणतो आहे. आणि त्याच 2017मध्ये ज्या काँग्रेसची स्थिती 2012मध्ये 41 नगरसेवकांची होती ते घटून जवळपास 29पर्यंत आले होते. बहुजन समाज पार्टीने 2012च्या निवडणुकीमध्ये 12 नगरसेवक निवडून आणले होते. बहुजन समाज पार्टीचं नॉर्थ नागपूरमध्ये कॅडर बेस त्यांची जी वोट्स आहे त्याच्यामध्ये 2012मध्ये त्यांनी फार सुंदर परफॉर्मन्स दिला होता आणि 12 नगरसेवक निवडून आले होते. 2017मध्ये 12चे ते घटून 10 झाले, पण त्यांचं अस्तित्व तिथं कायम आहे. आता गेल्या 1 वर्षाआधी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या बेसवर आता हे नागपूर महानगरपालिकेचं निवडणुका आणि त्याचं राजकारण पण रंगणार आहे. 2025च्या ज्या निवडणुका झाल्या 2024-25च्या विधानसभेच्या, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार निवडून आले आणि 2 आमदार काँग्रेसचे निवडून आले. एका जागी थोडं गुंतागुंतीचं राजकारण झाल्यामुळे, निवडणुकीचं हे झाल्यामुळे, नाही तर हे कदाचित 3-3चं कॅल्क्युलेशन राहिलं असतं
पण ते 2 आणि 4 झालं. पण तरीही काँग्रेसचं ज्या ज्या भागामध्ये प्राबल्य आहे ते आहेच. त्याला आपल्याला निर्वाद ते सत्यच राहणार आहे. या वर्षीची ही जी निवडणूक आहे महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित लोकांपुढे, मतदारांपुढे जेव्हा जातील तेव्हा त्यांचा प्रचाराचा मुख्य भाग राहील की माननीय श्री नितीनजी गडकरी, जे आपले लोकसभेचे MP आहेत नागपूरचे, आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली नागपूरची डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणा किंवा इतर काही जी कामं केलेली आहेत, हा त्यांचा मुख्य भाग राहील. त्यांचं हे म्हणणं राहील की केंद्रामध्ये पण सत्ता नागपूर भारतीय जनता पार्टीची आहे, महाराष्ट्रातही सत्ता नागपूर आपल्या भारतीय जनता पार्टीची आहे. तर नागपूर महानगरपालिकेमध्ये पण सत्ता जी आहे ती भारतीय जनता पार्टीची आली पाहिजे. म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार होऊन जाईल, केंद्रात, राज्यात आणि नागपुरात. आणि नागपूरचं त्याच्यामध्ये भरपूर डेव्हलपमेंट अजून होईल. त्याच ठिकाणी काँग्रेस, मला असं वाटतं की माझ्या अनुभवानुसार की अंतर्गत जे कॉलनीज आहेत किंवा प्रभागामधल्या अंतर्गत ज्या समस्या आहेत, जसं म्हणता येईल की रस्ते खराब झालेले आहेत किंवा अपुरा पाणी पुरवठा आहे, पाणी पुरवठ्याचं बेताल झालेलं नियोजन आहे, दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत, किंवा कचऱ्याची समस्या आहे, त्याच्यानंतर पथदिवे म्हणा, किंवा ह्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत एका प्रभागाच्या किंवा एका वॉर्डाच्या, त्या समस्या घेऊन काँग्रेस समोर येईल. म्हणजे विरोधी पक्ष त्या समस्या सगळ्या घेऊन हायलाईट करण्याचा प्रयत्न करतील. या सर्व बाबींमध्ये जे विरोधी पक्षाची जे लोक आहेत, म्हणजे आता जर म्हणता येईल असं की भारतीय जनता पार्टीच्या साईडनी शिवसेनेचे शिंदे गटाचे पण लोक आहेत किंवा NCP अजित पवारचे गटाचे लोक आहेत, तर त्यांचा एक कोरम असेल. आणि महाविकास आघाडीकडे जसं काँग्रेस आहे, शरद पवारांचा गट आहे NCPचा, आणि शिवसेना उभाटा. तर आता हे पुढे महाविकास आघाडी होते की महायुती पण होणार आहे की काय होणार आहे, हे नंतर कळेल की कोण कोण कसं लढणार आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःचं वेगळं हे लढणार आहे, काँग्रेस वेगळी लढणार आहे, की यांची सगळ्यांची कोणाकोणाची युती होऊन लढणार आहे, हे लवकरच आपल्याला कळेल. पण बेसिकली मुद्दा असा राहील की नगरसेवक हा जो आहे, जे नगरसेवक जे निवडून आणायचे आहे, ज्यांच्यासाठी हे निवडणूक होणार आहे, त्याच्याबद्दल आज एक सकाळी मी व्हॉट्सअपवर एक पोस्ट वाचली, तुम्हालाही वाचून दाखवतो. फार सुंदर असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की म्हणजे ही गोष्ट खरी आहे की आता अनेक जे कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्हाला इलेक्शन लढायचं आहे अशी त्यांची सर्वांची इच्छा आहे. त्यांना सीट पण मिळाली पाहिजे, कारण की त्यांनी जर अपेक्षा ठेवली आहे तर ती नक्की स्वाभाविक पण आहे. कारण की कार्यकर्ते इतके वेळ काम करत असतात, पार्टीचं काम करतात सगळं, तर त्यांची ती अपेक्षा असते की आम्ही इतके वर्ष काम केलं आहे तर आम्हाला. आणि मला असं वाटतं की मागच्या निवडणुकीपेक्षा या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष तरुण कार्यकर्त्यावर भर द्यायला तयार आहे आणि कदाचित तरुण कार्यकर्ते जास्ती प्रमाणात त्यांना सीट मिळतील. पण आता हे सगळं, तर आमच्या मित्रांचं म्हणणं असं आहे की जे लोक निवडणूक लढू इच्छितात त्यांनी आत्मपरीक्षण करणं देखील आवश्यक आहे. एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना असं वाटतं, त्यांनाच काय, हे मलाही पण वाटतं की नगरपालिका इलेक्शन्स म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडीत असलेली पायाभूत रचना आहे. पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि अशा ज्या मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्यावर निर्णय घेणारा हा जो नेता आहे
अन्यथा नाही. एक सक्षम प्रामाणिक तो जो कॅन्डिडेट असेल तो सेवक असला पाहिजे, तो नगरसेवक असला पाहिजे. त्यांनी नेता बनता कामा नये. जर नेताच्या नावाने ते येतील तर सत्ताधारी म्हणून मिरवणं म्हणजे नेता नव्हे, तो लोकांचा रक्षक, मार्गदर्शक आणि सेवक असावा. ही गोष्ट खरोखर त्यांनी जी मांडलेली आहे ती योग्य आहे. पण असं सहसा होत नाही आणि मला वाटतं की होणारही नाही. हा एक ट्रेंड झालेला आहे नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये. निवडणुकीच्या आधीचा जो कालखंड असतो त्याच्यामध्ये कॅन्डिडेट तुम्हाला भेटतो, तुमच्याशी फोनवर सुद्धा बोलतो, तुमच्या समस्या काय आहे, अडचणी काय आहे, तुम्हाला प्रामाणिकपणे तो आश्वासनसुद्धा देतो. पण नगरसेवकाच्या निवडणुकी झाल्यानंतर तुमचे फोन घेणं बंद होतात, तुम्हाला भेटणं बंद होतं आणि तुमच्या समस्या हे कार्यकर्ते ऐकतात, पण त्या रिझॉल्व्ह होतीलच याची कोणालाही काळजी नसते. म्हणून ज्या आमच्या मित्रांनी जी पोस्ट केलेली आहे ते म्हणतात की नेता नको, नगरसेवक हवा. तर नगरसेवक खरंच नक्की हवा. आता राहिली गोष्ट इलेक्शनची. 1 वर्षाआधी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये जे 4 आमदार भारतीय जनता पार्टीचे होते आणि 2 आमदार काँग्रेसचे. त्याच्यामुळे निवडणुका तर यावेळेस पण तुल्यबळ बल होणारच आहेत. आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन्स लोक गेली 3 वर्ष वाट पाहत आहेत. कारण की 5 वर्षाची जशी भारतीय जनता पार्टीची सरकार NMC डिझॉल्व्ह झाली त्याच्यानंतर 3 वर्षाचा जो कार्यकाळ होता, याच्यामध्ये मित्रांनो एक विषय अजून फार इम्पॉर्टंट आहे की या गेल्या 3 वर्षाच्या प्रशासक राज्यामध्ये जर ज्या ज्या नगरसेवकांनी खरंच आपला कार्यकाळ फक्त 5 वर्षच होता असं न समजता गेली 8 वर्ष जर काम केलेलं असेल तर त्यांना सुगीचे दिवस नक्कीच आहे. त्यांची निवड तर नक्की होईल. आणि या गेल्या 3-4 वर्षामध्ये आणि मागच्या 5 वर्षामध्ये पण सुद्धा ज्या ज्या तरुण लोकांनी आपापलं योगदान दिलेलं आहे, समाजकार्य म्हणा किंवा लोकांच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी, त्यांना पण मला असं वाटतं की सगळे पक्ष कन्सिडर करतील आणि तरुण लोकांना सुद्धा यावेळेस जास्ती चान्स मिळेल. निवडणुका तर 15 जानेवारीला वोटिंग होणार आहे. तोपर्यंत आता सगळे पक्ष जे आहे ते कामाला लागले आहेत. लोकांमध्ये जोश पण दिसतो आहे, उत्साह पण दिसतो आहे. लोक खरं म्हणजे मेन म्हणजे जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये यावेळेस जोश आहे. कारण की हा 8 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यानंतर आता नवीन एक सरकार निवडण्याची जी संधी पुन्हा मिळते आहे त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होणारच आहेत. आता बघायचं हे आहे की उमेदवार कोण कोण निवडले जातात आणि ज्यांना निवडलं नाही ते बंडखोरी करतात का किंवा ते पण शांत राहतात हे आपल्याला कळेल. साधारण मला असं वाटतं की अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे ती 2 जानेवारीपर्यंत आहे. तर त्याच्यानंतरच आपल्याला कळेल. आपण पुन्हा 2 जानेवारीला किंवा 3 जानेवारीला या विषयावर पण चर्चा करू. आता उमेदवार कोण कोण आलेले आहेत. तोपर्यंत इतकंच. पुन्हा भेटूया. नागपूर महानगरपालिका निवडणूक या विषयावर आता आपण पुन्हा बोलूया 3 जानेवारीला. धन्यवाद. किती झालं?